नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य वाघ स्वागत करतो आपलं ओएलएस एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पोस्टमन, मेलगार्ड आणि एमटीएस भरती संदर्भातल्या सिलेबसवरती प्रत्येक चॅप्टरवर आपले किमान एक व्हिडिओ आजपर्यंत येऊन गेलेले आहेत. तुमच्या कमेंट आणि तुमच्या सूचना ह्या आम्हाला मिळत आहेत आणि त्यावरून आज आम्ही पुढच्या व्हिडिओचा विषय काढला आणि पुढचा व्हिडिओचा आपला विषय आहे काय तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तुमच्या सतत कमेंट आणि सूचना येत आहे की जुने काही क्वेश्चन पेपर्स आपल्याला भेटले तर त्याचे पेपर किंवा ते प्रश्न इथं सोडून घ्यावे. तर आपण काय केलंय की वेगवेगळ्या राज्याचे आपल्या आजूबाजू 2-3 राज्यांचे प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका आपण घेतल्या. त्यातल्या आपल्या सिलेबसची निगडीत जे काही प्रश्न असतील ते सॉर्ट आउट करून आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये ते ऍड केले आहेत. या प्रकारचे अजून व्हिडिओ आपल्या उद्या परवा दिवशी येतील. तत्पूर्वी पुन्हा तुमच्या काही कमेंट होत्या की व्हिडिओ डिटेल आणि पुन्हा अजून 2-3 प्रत्येक चॅप्टर मागे घेण्यात याव्यात. मित्रांनो, ड्युटी करून हे करायचं आहे तर थोडंसं वेळेचा प्रॉब्लेम आहे. जेवढ्या व्हिडिओ शक्य आहे आपण तेवढ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत फ्रीमध्ये पोहोचवत आहोत. त्यामुळं तुमच्या सूचनांचा विचार करून आपण अजून काही व्हिडिओ प्रत्येक चॅप्टरवरती डिटेल घेता येतील का याचा विचार करून आपण पुन्हा व्हिडिओ अपलोड करूया. तर त्या अगोदर आजच्या विषयाला सुरू करू. विषय सुरू होण्या अगोदर तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं की अनअकॅडमी तर्फे स्टाफ सिलेक्शनच्या जे काही आता जागा निघल्यात दिल्ली पोलीसच्या, तर त्या दिल्ली पोलीस संदर्भात एक चॅम्पियन्स लीग स्टाफ सिलेक्शन चालू केली त्यांनी. त्याची परीक्षा 23 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर आणि 30 ऑक्टोबरला होणार आहे आणि ही परीक्षा पूर्णपणे फ्री आहे. आणि यासाठी तुम्हाला प्राइज स्कॉलरशिप हे सुद्धा ते अनअकॅडमीवाले देणार आहे. तर 3 परीक्षा आहे, ग्रुप स्टेज 1, ग्रुप स्टेज 2. त्याचा सिलेबस आहे बघा. रिझनिंग पहिल्या स्टेजला आणि पहिल्याला रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस, दुसऱ्याला क्वांट आणि इंग्लिश. 50-50 प्रश्नाचा आणि 30 मिनिटाचा राहील. आणि जो फिनाले आहे तो 100 प्रश्नांचा 60 मिनिट आणि 4ही विषय राहणार आहे. आणि सगळ्यांना निगेटिव्ह मार्किंग कंपल्सरी आहे. जे काही प्राइस आहे ती प्राइस अशा प्रकारे बघा. काय ग्रुप स्टेजला पहिल्याला 5,000, दुसरा तिसऱ्याला 2,500 आणि चौथा पाचव्याला 1,000. आणि फिनालेमध्ये पहिल्याला 1,000, दुसरा तिसऱ्याला 5,000 आणि चौथा पाचव्याला 2,000. वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरुवात करूया. बघा, प्रश्न जे आहे ते इंग्लिशमध्ये आहेत, कारण सगळे जे काय आम्हाला प्रश्नपत्रिका मिळाल्या ह्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या होत्या आणि त्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल लँग्वेज ही इंग्लिश होती. आता हा आंध्र प्रदेशचा पेपर आहे बघा. यामध्ये त्यांनी तेलुगू आणि इंग्लिशमध्ये प्रश्न दिले. तर आपल्याला सोपी त्यापैकी इंग्लिश वाटली म्हणून आम्ही इंग्लिश घेतली. तेलुगू आम्हाला अशी पण येत नाही. बघा पुढं पहिला प्रश्न, द सेल प्राइस किंवा द सेलिंग प्राइस ऑफ 40 आर्टिकल्स is equal to the total printed price of 32 articles. 40 वस्तू आहे, त्या 40 वस्तूच्या सेलिंग प्राइस जी एवढी आहे 40 आर्टिकलची ती त्या 32 आर्टिकल एवढीच आहे. म्हणजे 40 वस्तूची समजा काहीतरी किंमत आहे तेवढी न देता दुकानदाराने काय केलं ते 32 वस्तूच्या किमतीतच ते देऊन टाकलं. म्हणजे काय केलं त्यांनी 8 वस्तूंचं डिस्काउंट दिलं. मग काय म्हणणं त्यांचं, फाइंड द रेट ऑफ डिस्काउंट. डिस्काउंट किती % दिला. आता किती वस्तूचा दिला, 8 वस्तूचा. किती पैकी 40 पैकी 8 वस्तू डिस्काउंट दिला. म्हणजे आपल्याला पुन्हा काय करायचं, त्याला पर्सेंटेज काढायचं. कितीने मल्टिप्लाय करणार, 100 ने मल्टिप्लाय करणार. 8 × 8, 8 × 5 = 40, 1/5 म्हणजे पर्सेंटेज चॅप्टर 8वा. 1/5 म्हणजे किती टक्के, 20%. जरी नाही आठवलं तर 5 × 5 आणि 20 × 5 = 100. याचाच अर्थ किती टक्के डिस्काउंट दिला, 20%. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट बघा, the sum of two numbers is 40 and the difference is 4. 2 नंबर आहे, त्यांची सम दिली 40 आणि डिफरन्स दिला 4. फाइंड द रेशिओ ऑफ द नंबर्स. तर आपल्याला काय करायचं, त्यांचा रेशिओ काढायचा. आपल्याला नंबर्स माहित नाही. नंबर्स पकडले आपण, एकाला x पकडला आणि एकाला y. समजा x हा मोठा आहे, y हा लहान आहे. त्या दोघांची बेरीज दिली किती, 40 आणि वजाबाकी दिली किती, 4. जर या दोन्ही इक्वेशनची आपण जर का बेरीज केली तर काय होतंय बघा, +y - y कटले. x आणि x किती झाले, 2x. 40 आणि 4 किती झाले, 44. याचाच अर्थ x बरोबर किती आले, 22 आले. आणि हे 22 जर का आपण ह्या पहिल्या इक्वेशन मध्ये टाकले, म्हणजे पहिलं इक्वेशन काय होतं आपलं, x + y = 40. x ची किंमत आत्ता काढली आपण, किती काढली, 22 काढली, बरोबर 40. तर y बरोबर 40 हे अधिक 22 इकडे आले, काय झाले, वजा झाले. म्हणजेच y बरोबर किती आले, 18. आणि याचा आपल्याला रेशो काढायचा, x/y
y चा रेशो फक्त व्हॅल्यू पुटअप करूया। बघा वरती 22 येतील, खाली येतील 18, 2 ने डिवाइड केलं तर 11 दुने 22 आणि 9 दुने 18, रेशो किती आला 11/9 मीन्स 11:9, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न सिंप्लिफाय करायचे, सरळ सरळ बोर्ड मास्टर क्वेश्चन आहे बघा, सोडत जातो। 9 into 5 हे स्क्वेअर रूट मध्ये 5 प्लस 121 चा स्क्वेअर रूट किती आहे 11, पुन्हा पुढच्या स्क्वेअर रूट मध्ये 9, 11 आणि 5 16 आणि हे 16 बाहेर आणा, 16 चा स्क्वेअर रूट किती 4 आणि 9 चौक किती 36 होतात आणि 36 पुन्हा स्क्वेअर रूटच्या बाहेर आले तर किती आले 6। फायनल आन्सर किती ऑप्शन नंबर डी 6। पुढचा प्रश्न A boy was asked to multiply a certain number by 50. एका मुलाला एका नंबरला 50 ने मल्टिप्लाय करायला सांगितलं, पण त्यांनी केलं काय ही मल्टिप्लाइड इट बाय 30। 50 ला मल्टिप्लाय करायचं सोडून दिलं, त्यांनी किती मल्टिप्लाय केलं 30 ने मल्टिप्लाय केलं and got his answer less than the correct one by 400। ऍक्च्युअल आन्सर काय असतं जेव्हा 50 ने मल्टिप्लाय केलं असतं। बघा समजा तो नंबर पकडला आपण, किती नंबर पकडला x, मग जर त्यांनी बरोबर 50 नेच मल्टिप्लाय केलं असतं तर ते 50x झालं असतं, पण त्यांनी केलं काय त्यांनी केलं त्याला 30 ने मल्टिप्लाय। 30 ने मल्टिप्लाय केलं त्याचं जे आन्सर आहे ते किती न कमी आलं 400 न कमी आलं। आपल्याला काय करायचं दोघाला सारखं दाखवायचंय आहे का नाही। आता सारखं तर नाहीये ते, हे काय झालं हे 50 न मल्टिप्लाय केलं आणि हे 30 न मल्टिप्लाय केलं, 30 न मल्टिप्लाय केलं म्हणून 400 न काय आलं कमी आलं, तर कमी आलं तर आपल्याला सारखं दाखवायचं म्हणून त्या 400 काय करावं लागेल आपल्याला ऍड करावं लागणार बरोबर। फक्त सोडायचं x काढलं की तो नंबर आला डायरेक्ट। हे 30 घ्या इकडं 50x मायनस हे आले डावीकडं 30x इक्वल टू किती 400। 50 मधून 30 गेले किती राहिले 20x इक्वल टू 400। बघा 20 एक 20, 20 दुने 40 हा 0, x बरोबर किती आला 20 आला, तो नंबर किती आहे 20। पुढचा प्रश्न चारू and निर्मल can do a job in 15 days and 10 days, sorry, चारू and निर्मल can do a job in 15 days and 10 days respectively। चारू आणि निर्मल, ही चारू ही निर्मल दोघी जणी एक काम सेपरेटली करायचं झालं तर चारू करते 15 दिवसात आणि निर्मल करते किती 10 दिवसात। दे बिगॅन द वर्क टुगेदर बट चारू लिव्स आफ्टर सम डेज। काय केलं दोघींना सोबत काम करायला सुरू केलं पण चारूना काही दिवसानंतर ते काम सोडून दिलं। पुढे अँड निर्मला फिनिशेस द रिमेनिंग जॉब इन 5 days। दोघींना सुरुवातीला काही दिवस काम केलं, ते काम नंतर चारूना सोडून दिलं आणि उरलेलं काम निर्मलाने किती दिवसात संपवलं 5 दिवसात संपवलं। आफ्टर हाऊ मेनी डेज डिड चारू लिव्ह। काळकाम वेगचा व्हिडिओ या अगोदर आपण अपलोड केलेला आहे, यासारखे सेम क्वेश्चन त्यामध्ये घेतलेले आहे। डिटेल माहितीसाठी तो व्हिडिओ पहा, शक्य झालं तर अजून आपण त्याच्यावर टाकू, पण सध्या इकडे लक्ष द्या, थोडा वेळ लागेल लक्ष राहू द्या। काय सांगितलेलं आहे चारू ते काम किती दिवसात करते 15 दिवसात आणि निर्मला किती दिवसात करते 10 दिवसात। आता पूर्ण काम जर चारू 15 दिवसात करत असेल तर 1 दिवसाचं काम किती 1/15, हिचं 1 दिवसाचं काम किती 1/10। बरं मग आता 2 दिवसाचं किती तर 2/15 म्हणजे 2/15, हिचं 2 दिवसाचं किती 2/10। यासारखंच काय केलं दोघी जणी सोबत कामाला लागल्या आणि काहीतरी दिवस सोबत काम केलं। आता माहित नाही किती दिवस केलं, मग आपण त्याला काय पकडलं x पकडलं। x पकडलं म्हणजे काय केलं सुरुवातीला चारूना 1 दिवस काम केलं आणि निर्मलाने सुद्धा 1 दिवस काम केलं, सोबतच केलं ना, आणि ते काम काय एकच काम आहे म्हणजे इक्वल टू आपण काढली ना 1। आता झालं काय एवढे दिवस काम केल्यावर एवढं काम झालं, उरलेलं काम निर्मलाने एकटीनं केलं बघा किती दिवसात 5 दिवसात म्हणजे 5 सॉरी हे 10 आहे, निर्मलाचं किती आहे 10 आहे, चारूचं 15 निर्मलाचं 10 आणि निर्मलाने ते उरलेलं काम किती दिवसात केलं 5 दिवसात म्हणजे 5 दिवसाचं काम किती 5/10, 1 दिवसाचं x/10 आणि चारूचं x/15। आपल्याला काय करायचं फक्त हे सोडायचं
आणि x ची व्हॅल्यू काढायची आणि x म्हणजेच काय आपले ते दिवस, ज्या दिवसानंतर काय केलं चारू काम सोडून गेली. बघा हे दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. पहिले ते करून घेऊ आपण. x/15 प्लस वरच्यांची सम x प्लस 5 डिवाइड बाय 10 इक्वल्स टू 1. हे दोघांचं डिनॉमिनेटर सेम नाहीये. एलसीएम काढायचा. लसावी किती येतो 15 दुने 30. 30 याच्या पण पाड्यात 30 याच्या पण पाड्यात. पहिले डिनॉमिनेटर सारखं करून घेऊ. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 30 येतात बघा खाली. आणि याला 3 ने, पण 3 न कशाला करावं लागेल, या दोघांना पण मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय येईल बघा 3x प्लस 3 15 आणि खाली किती आले, खाली आले 30 इक्वल्स टू 1. बघा 2x आणि 3x टोटल झाले 5x आणि हे किती आहेत, हे आहे 15 आणि 30 इकडे गेले. 30 एक 30. 15 पलीकडे जाऊन देऊ आपण. बघा 5x बरोबर 30 मायनस 15 म्हणजे किती राहिले 15 राहिले. x बरोबर किती येईल, हे 15, हे काढले 5 इकडे आले. x बरोबर किती आले 3. तर चारू कुठे गेली, चारू इथे चारू किती दिवसांनी सोडून गेली, 3 दिवसांनी काम सोडून गेली. समजलं. पुढे बघा सिम्प्लिफाय. काहीच करायचं नाही, सोडायचं. बघा जे पहिले येईल ते करायचं. काय पहिले 7/2 ह्या डिव्हिजनला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा पुढचा नंबरचं काय करायचं, रेसिप्रोकल घ्यायचं. 2/5 इंटू 5/2. याचा अर्थ काय, ह्या लाईनचा अर्थ सुद्धा काय होतो, डिवाइड होतो. काय होतो, डिवाइड होतो. बरं सध्या राहू देऊ आपण, त्याचा सेपरेट विचार करू. 49/4. बघा हे 2 कटले, हे 2 कटले, हे 5 कटले, हे 5 कटले. वरती किती राहिले, वरती राहिले 7/2. याचा अर्थ होतो डिवाइड. आणि डिवाइड किती आहे 49/4. हे 7/2 असेच ठेवा. डिवाइडला केलं मल्टिप्लाय आणि त्याच्या नंतरचा जो फ्रॅक्शन आहे त्याचं काय घेतला आपण, रेसिप्रोकल घेतला. 7 × 7, 7 × 7 49 आणि 2 दुने 4, वरती 2 खालती 7. 2/7 ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन. एक एक्सप्रेशन दिले ते सोडायचं, त्याची व्हॅल्यू काढायची. हे आहे, हे x नाही, हे आपलं मल्टिप्लाय आहे. बघा 2³ म्हणजे किती 8. 8चा घन 8 सोडून घेऊ आपण इथंच. काय ते 2चा वर्ग म्हणजे 2² किती 4 आणि 4चा स्क्वेअर 16 आणि 4चा क्यूब किती 64. पाठ पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी आहे, जास्त वेळ नाही लागत. बघा हे फक्त आपण मांडून घेऊ खाली. 8 प्लस 3 इंटू 4 पुन्हा इंटू 4 प्लस 3 इंटू 16 इंटू 2 प्लस 64. हे 8 असेच राहू द्या. जे मल्टिप्लाय वाली ग्रुप येते बघा, हा एक मल्टिप्लायचा ग्रुप आहे आणि हा एक मल्टिप्लायचा ग्रुप आहे. सोडून घ्यायचा. 4 × 12 आणि 12 चोक 48 प्लस 16 × 48, 48 दुने 96 अधिक 64. आता यांची फक्त बेरीज करायची. 8 आणि 8 16, 16 आणि 6 22, 22 आणि 4 किती होतात 26 होतात. पुढे नाही केलं तरी चालतं, इथे फक्त एकाच ठिकाणी 6 आहेत. तरी बघू पुढे किती राहिले 2, 6 आणि 2 8, 8 आणि 9 17, 17 आणि 4 किती 21. याचा अर्थ आपला आन्सर किती आलं 216. कुणाच्याही युनिट प्लेसला 6 नाहीये. इथं जरी आन्सर तुम्ही फायनल केलं असतं तरी चाललं असतं. पुढं, इफ अ कार मूव्स फ्रॉम A to B at a speed of 60 km/h. एक कार आहे, A पासून B पर्यंत जाते. समजा हा A इथं आहे आणि B इथं आहे. जाताना कितीच्या स्पीडनं चालली कार 60च्या स्पीडनं. 60 km/h and comes back from B to A. आता इकडे चालली वापस कितीच्या स्पीडनं, वापस आली 40 km/h. देन फाइंड द ॲव्हरेज स्पीड ड्युरिंग द जर्नी. ॲव्हरेज स्पीड काढायची.
जर ॲव्हरेज चॅप्टर काढला आपला अगोदरचा तर तुम्हाला ॲव्हरेज स्पीडचा मी सूत्र सांगितलं होतं काय की ॲव्हरेज स्पीड मीन्स काय की टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाइम. आता ऍक्च्युअल मध्ये आपल्याला डिस्टन्स दिलेलंच नाही इथं. मग अशा वेळेस काय करायचं जी काही स्पीड असेल त्यांचा एलसीएम काढायचा. एलसीएम सोपा काढायचा कसा माहितीये का मोठ्याचा पाडा म्हणायचा. मोठ्याच्या पाड्यात सगळ्यात पहिली जास्ती जी संख्या असेल जी दोन्हीच्या पाड्यात येते ती घ्यायची. बघा 60 का 60 याच्या पाड्यात येते का नाही. मग 7चा पाडा येत नाही ना आपल्याला. मग 6चा येतो ना. 6 1 6 येते का 4च्या पाड्यात नाही. 6 2 12 येते येते. 12 म्हणजे किती आता 0 सोडता येत नाही ना. मग किती 120 120 दोन्हीच्या पाड्यात येते. याचा अर्थ आपल्याला पहिलं अंतर किती जायचं 120. पुढे गेले तरी चालतं पण एलसीएम केलं म्हणजे कॅल्क्युलेशन अजून कमी होतं. मग टोटल डिस्टन्स किती घ्यायचं आपल्याला 120. आता 120 जायला 7च्या स्पीडनं किती तास लागले 2 तास लागले आणि वापस यायला किती लागले 4 त्रिक 12 म्हणजे किती लागले 30. टोटल किती लागला 5 तास. फक्त डिवाइड करायचं बघा 5 1 5 5 2 10 2 राहिले 5 चूक 20 म्हणजे गाडीची काय काढायची आपल्याला सॉरी 1 मिनिट 120 आहे जाऊन येऊन टोटल डिस्टन्स 240 झालं आणि टाइम किती लागला 5 तास. 5 1 5 5 चूक 20 4 राहिले 5 8 40. ॲव्हरेज स्पीड किती आली 48 किलोमीटर पर आवर. मी जसं माझा जसा गोंधळ झाला तसा होऊ द्यायचा नाही. गडबडीत होतं कधी कधी. पुढचा प्रश्न A sum of ₹3,800 is lent out in 2 parts in such a way that the interest on one part is 8% for 5 years. काय सांगितलं एक 3,800 रुपये आहे ते 2 वेगवेगळ्या पार्ट मध्ये ठेवले आणि जो पहिला पार्ट आहे तो कसा ठेवला 8% 5 वर्षासाठी ठेवला आणि त्याचं जे इंटरेस्ट आहे ते काय सांगितलं इज इक्वल टू दॅट ऑन द अनदर ॲट 1.1/2% हा सॉरी 1/2% फॉर 15 इयर्स. पूर्ण गणित पुन्हा एकदा समजून सांगतो. 3,800 रुपये आहेत. किती आहेत 3,800 हे 2 भागामध्ये ठेवले. समजा उदाहरणार्थ पहिला भाग आहे ₹1. मग दुसरा किती येईल 3,800तून किती काढायचे x काढायचे. हा जो x आहे ना हा किती टक्क्यानं ठेवला 8% ठेवला आणि किती वर्षासाठी ठेवला तर 5 वर्षासाठी ठेवला. आणि हे उरलेले आहे ते किती टक्क्यानं ठेवले तर अर्ध्या टक्क्यानं ठेवले आणि किती वर्षासाठी ठेवले तर 15 वर्षासाठी ठेवले. तर त्यांचं म्हणणं आहे याचं जे इंटरेस्ट आलं आणि याचं जे इंटरेस्ट आलं ते कसं आहे इक्वल आहे. मग इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याकडे सिंपल इंटरेस्टचा काय P × R × T / 100. इंटरेस्ट माहित नाही पण एक माहिती आहे की दोन्हीचं इंटरेस्ट कसं आहे सारखं आहे. तर पहिलं प्रिन्सिपल किती आहे माहित नाही ना आपल्याला x आहे. 3,800 डिवाइड केले पहिल्याचं x आहे किती टक्क्यानं 8%. किती वर्ष 5 वर्ष भागिले 100. आता दुसऱ्याचं जे प्रिन्सिपल आहे का ते माहित नाही पुन्हा काय आहे 3,800 - x. इथं बघितलं ना आपण आता हे 3,800 लागेल मायनस x. हे ब्रॅकेट मध्ये लिहायचं कारण की पूर्ण टर्म मल्टिप्लाइड बाय पुढची टर्म असते. इथं मायनस आहे का नाही. मग इंटू किती पर्सेंट ना 1/2% हे 2 खाली येते फक्त 1/2 आणि किती वर्षासाठी तर 15 वर्षांसाठी डिवाइड बाय किती 100. हे 100 कटले हे 100 कटले झालं. त्यानंतर बघा हे 5 1 5 5 त्रिक 15 अजून काही काटतं का नाही. हे दोन्हीकडे घेऊन टाका किती होतील 8 2 16 16 काय 16x. पुढे बघा ह्या 3 याला मल्टिप्लाय करा हे 2 0 असेच राहू द्या. 3 8 24 7 आले 2 3 त्रिक 9 आणि 2 11 मायनस 3 × x किती झाले 3x. आता ते 3x तिकडे मायनस आहे इकडे आले ते काय होतील ते प्लस होतील इक्वल्स टू 11400 16x आणि 3x टोटल झाले 19x बरोबर 114 00 x बरोबर 11400 डिवाइड बाय 19. 19च्या पाड्यात 114 किती नंबर राहतात 6 नंबरला 9 × 54 युनिट प्लेसला 4 आहे पटकन घ्यायचं
00 किती आले 6 पहिली अमाउंट 600 रुपये पर्याय नंबर बी पुढचं बघा व्हॉट पर्सेंटेज ऑफ 144 इज 36 144 पैकी 36 म्हणजे किती टक्के एवढा साधा प्रश्न आहे मग 144 पैकी किती 144 पैकी 36 त्याचे काय काढायचे आपल्याला टक्केवारी बघा 12 त्रिक 36 आणि हे 12चा स्क्वेअरच आहे चला 3 एक 3 आणि 3 चौक 12 1/4 डोळे झाकून आन्सर आले पाहिजे किती चौक 100 25 चौक 100 25% पर्याय नंबर डी पुढचा प्रश्न बाबू sold his radio of ₹480 and thereby incurred a loss of 20%. बाबूने काय केलं 480 रुपयात त्याचा रेडिओ विकून टाकला आणि तो 480 रुपयात विकल्यावर त्याला 20% काय झाला तोटा झाला लॉस झाला फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ रेडिओ ते रेडिओची ओरिजिनल प्राइस काढा सांगितली विकत घेतलेली बघा जर का तो रेडिओ 100 रुपयाला होता अंदाजे किती रुपयाला होता 100 रुपयाला होता तर त्याने तो किती रुपयाला विकला 80 रुपयाला कारण की 20% काय केलं त्यांनी तोटा घेतला 80 रुपयाला विकला म्हणजे ओरिजिनल किती रुपयाला विकला 480 अधिक माहितीसाठी नफा तोटा चॅप्टर बघा आपला शेकडा नफा शेकडा तोटा पर्सेंटेज बघितलं तरी चालेल ओरिजिनल प्राइस माहिती का आपल्याला नाही म्हणजे काय 100 रुपयाला असताना 80 रुपयाला विकला x रुपयाला असताना 480 किंवा 100 रुपये म्हणजे x रुपये आणि 80 रुपये म्हणजे 480 रुपये फक्त x हा इकडे घ्यायचा 480 × 100 डिवाइड बाय 80 हे 80 खाली आले 100 वरती गेले 0 0 कटले 8 सख 48 6 गुणिले 100 याचा अर्थ त्या रेडिओची ओरिजिनल किंमत होती किती रुपये 600 रुपये पुढचा प्रश्न बघा The ratio of number of boys and girls in a school is 4:3. एका शाळेत मुलं आणि मुली यांचा नंबर्स म्हणजे जेवढे मुलं आहे जेवढे मुली आहे त्यांच्या नंबरचा रेशो म्हणजे गुणोत्तर दिलेलं आहे किती आहे 4:3 इफ देर आर 480 बॉईज किती मुलं आहेत 480 मुलं आहेत देन फाइंड द नंबर ऑफ गर्ल्स इन द स्कूल तर आपल्याला काय करायचं मुली काढायचा बघा हे तोंडी पण सोडत किती चौक 48 एवढंच काढायचं किती चौक 48 12 चौक 48 मग 12 त्रिक किती 36 आणि तो 0 360 हे 360 आन्सर कुठे गेलं हे देत पण जरी तुम्हाला सोडायची इच्छा झाली तर बघा 4/3 हा रेशो आहे 4 म्हणजे काय तर बॉईज 480 बघा रेशो काढा बघायचा कसा इथं बघायचं कोणाचा कुणाचा जे पहिलं ते पहिलंच आणि जे दुसरं ते दुसरं पहिलं कोणी बॉईज बॉईज म्हणजे किती 4 आणि बॉईज म्हणजे किती आहे 480 हे 480 4च्या समोर आणि किती आहे माहिती आहे का मुली नाही माहित हा x वरती घ्या 480 × 3 डिवाइड बाय 4 4 1 4 4 1 4 4 2 8 हा 0 12 36 किती मुली आहेत 360 मुली आहे तुम्हाला पहिले सांगितलं होतं कसं सोडायचं बघायचं हा नंबर हा 4 आहे किती चौक 48 हा 0 आहेच ना 0 जाणार नाही कुठं किती चौक 48 12 चौक 48 म्हणजे त्याचा जो इक्वल रेशोचा जो टर्म आहे ती x जो आहे तो किती आहे 12 आहे 12 त्रिक 36 असं जरी सोडवलं तर लवकर येतं पण याच्यासाठी तुम्हाला पाढे पाठ पाहिजे आणि पाढे अतिशय चांगले पाठ पाहिजे बघा पुढं 125% कशाचे 260 चे प्लस y टक्के कशाचे तर 700 चे बरोबर किती 500 फाइंड द व्हॅल्यू ऑफ y पटापट फक्त व्हॅल्यू मांडायचा बघा 125% काढे की खाली 100 येऊन जाते झालं कितीचे काढायचे 260 चे प्लस y टक्के म्हणजे पुन्हा खाली 100 आली कितीचे 700 चे बरोबर किती 500 y ची व्हॅल्यू काढायची बघा इथे 1 0 काढला इथे 1 0 ह्या दोघात मल्टिप्लिकेशन म्हणून कापता येतं आपल्याला आता इथे इकडून इकडे नाही कापायचे इथे 1 0 काढला इथं आता इथं 2 काटले तुम्ही सर्व 1 कोण काटलाय बघा डिनॉमिनेटर 10 10 आहे हे देऊन द्यायचे आपल्याला नंतर कॅल्क्युलेशनचं कुठं नको बघा 26 पंच 130 मला येत नाही 26 चा पाडा पण 20 पंच 100 आणि 6 पंच 30 असे किती झाले 26 पंच 130 हा 0 हातचे आले 13 पण आता 26 दुने 52 सोपं आहे 52 आणि 13 किती झाले
65 पुन्हा आजचे आले 6 26 एक 26 आणि 6 किती झाले 32 भागिले किती आता हे 10 आहेत प्लस 70y भागिले 10 बरोबर किती 500. हे बघा डिनॉमिनेटर सारखा आहे याला मी डायरेक्ट असे 10 लिहिले तरी चालतं. हे 10 पलीकडे घ्या किती राहिले आपल्याकडे 3250 प्लस 70y बरोबर हे 500 आणि इकडे किती आले 10 आले. 500 आणि 10 किती झाले 5000 झाले. आणि हे 3250 पलीकडे जर पाठवले आपण तर अलीकडे राहतात फक्त किती 70y राहतात. वरती इकडे झाले 5000 मायनस 3250 5000तून 3250 गेले किती राहिले बघा 0तून 0 गेला 0 5 9तून 2 गेले 7 4तून 3 गेला 1 आणि 70 इकडे आले काय झाले डिवाइड झाले 0 0 कटला 7 दुने 14 3 राहिले 7 5 35 y चा अर्थ होतो किती 25. पर्याय आहे का हा आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण आंध्र प्रदेशचा एक पेपर आपल्याला मिळाला होता तो घेतला. याच्या अजून 1 किंवा 2 पार्ट पुढे येणार आहेत. व्हिडिओची लेंथ खूप जास्त वाढते आणि म्हणून मी बोर होऊ नये म्हणून आपण व्हिडिओची लेंथ थोडी छोटी करत व्हिडिओ जास्तीत जास्त अपलोड करत आहोत. तुमच्या लाईकची आम्हाला गरज आहे, तुमच्या कमेंटची आम्हाला गरज आहे. तुमचे लाईक्स आणि कमेंट आम्हाला प्रोत्साहित करताना आम्ही अजून जास्त तुमच्या कामाची व्हिडिओ अपलोड करू. धन्यवाद.